नमस्कार. पारंपरिक स्वाद बाय माधुरी या माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण आलू पराठे, मेथीचे पराठे, पालक पराठे, मूली के पराठे नेहमीच करत असतो. पण आज मी तुमच्यासाठी बिलकुल वेगळा पराठा घेऊन आलेले आहे आणि त्याला हरे बटले के पराठे. नॉर्थमध्ये आपला जो ताजा वाटाणा असतो ना, त्याला ते हरे बटले म्हणतात. तर हा हरे बटले के पराठे कसे करायचे आहे ते मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे. ह्याची मध्ये मजा अशी असते की ह्याचा वरचा जो पापुद्रा किंवा वरचं जे कव्हर असतं ना आपलं, ते अतिशय क्रिस्प असतं आणि आत त्याच्यामध्ये मटारचा पूर्ण असा छान हिरवा लेअर आणि हलकासा मसाला आणि इतका चविष्ट लागतो तो केल्यानंतर, तोंडामध्ये विरघळतो. तो तुम्ही नाश्त्यासाठी खाऊ शकता, दुपारच्या जेवणासाठी खाऊ शकता किंवा रात्री पण खाऊ शकता. तर हा कसा करायचा आहे ते मी तुम्हाला करून दाखवणार आहे. पण त्याच्यापूर्वी माझा जो चॅनल आहे पारंपरिक स्वाद बाय माधुरी, या माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. हे माझा 1 टीस्पूनचं प्रमाण आहे. 1 टीस्पून किंवा 1 चमचा आपण ह्याच्यामध्ये तेल घालतोय. हे करायला तेल खूप कमी लागतं. हे आपण तेल घातलं. तेल गरम होईपर्यंत मी तुम्हाला सांगते मी काय करणार आहे. ह्या वाटीने, आपल्या वरणाच्या वाटीपेक्षा मोठी वाटी आहे, ती भरून मी मटार घेतला आणि मटार अतिशय ताजा मटार आहे आणि तो मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 सेकंद मी केवळ तो थोडासा वाटून घेतलाय. ते घालताना आपण पाणी बिणी काही वापर करायचा नाही आणि हा खरबरीत वाटून घ्यायचा आहे. हे बघा, तुम्हाला दिसत असेल ह्याच्यामध्ये दाणे राहिलेले, पूर्ण बारीक नाही करायचे, खरबरीत करायचं आहे. आता मी जसे मसाले घालत जाईन तसं तुम्हाला मी दाखवीन. आता पहिल्यांदा मी ह्याच्यामध्ये घालते अर्धा टीस्पून जिरं. हे छान आता परतवलं जाऊ दे, ब्राऊन होऊ दे हे. आणि सगळं मी हे नॉनस्टिक पॅन घेतलेलं आहे आणि सगळं हे बघा पूर्ण मी मंद आचेवर हे करते आहे. आपलं आता हे जिरं छान ब्राऊन झालेलं आहे. आता आपण घालतो ह्याच्यामध्ये पाव टीस्पून हळद घातली आणि आपल्याला चिमूटभर घालायचंय आता ह्याच्यामध्ये हिंग. बस, एवढा हिंग पुष्कळ झाला. आणि मग त्याच्यामध्ये आता आपल्याला घालायचे 1 बारीक चिरलेली मिरची आहे, मध्यम आकाराची, आणि 1 इंच आलं आहे. ते पण मी आता ह्याच्यामध्ये परतवून घेणार आहे सगळं. ह्याचा रंग थोडासा बदलायला पाहिजे आणि हे आलं ना शिजलं जायला पाहिजे, एवढी आपल्याला काळजी घ्यायची आवश्यकता आहे ह्याच्यामध्ये. तर ह्याला 1 मिनिट लागेल आपल्याला. तर हे परतवलं गेलं आहे, तुम्हाला दिसत असेल ते पण ब्राऊन झालेलं आहे, हे बघा. आणि आता मी ह्याच्यामध्ये खरबरीत आपण घेतलेला, वाटून घेतलेला हा मटार आहे, तो पण मी ह्याच्यामध्ये टाकते आहे. आणि ह्या आपण जो फोडणीमध्ये टाकलेला जो मसाला आहे, त्या मसाल्यामध्ये आपण आता हे छान परतवून घेणार आहे. ह्याच्यामध्ये हे जे मी हरे बटले किंवा हे जो मटार आहे त्याच्यामध्ये साधारणपणे 8 पराठे होतात आणि हे पराठे नॉर्थमध्ये नेहमी लहान करतात. हे परतवलं गेलेलं आहे. आणि आता आपण काय करायचंय, ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 टीस्पून धण्याची पावडर. ही मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे. छान याचा खमंग वास इथे किचनमध्ये पसरलेला आहे. हे छान असं आपण परतवून घेतलेला आहे. आता मी घालते आहे आपल्या रोजच्या वापराचा मसाला, हा पाव चमचा आहे, हा पण मी ह्याच्यामध्ये घालते. आता हे बघा, जसं मी आता परतवत जाईन ना तसं हे बघा, हे आता सुकत चाललेलं आहे. हे सुकवायची ह्याच्यासाठी आवश्यकता असते की आपला जो पराठा आहे ना तो छान अखंड आणि छान व्हायला पाहिजे. कुठूनही तो जे आपलं आतलं सारण आहे ते बाहेर येता कामा नये, ह्याची आपल्याला काळजी घ्यायची असते. आणि आता ह्याच्यामध्ये आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे, म्हणून लाल मिरची मी घेतलेली आहे, ती अर्धा टीस्पून आहे, ती पण मी ह्याच्यामध्ये घालते आहे. ही पण छान आता मिक्स होऊन जाऊ दे. आणि आता हे मिक्स होतंय तोपर्यंत मी आता ह्याच्यामध्ये घालणारे मीठ, म्हणजे हे मसाले, मटार, हे सगळं ह्याच्यामध्ये छान आता मिळून यायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे मी हाताचा वापर करते, तर ह्याच्यामध्ये एवढं मीठ आपल्याला पुष्कळ झालेलं आहे. हे छान झालेलं आहे. आता हे छान आता खमंग वास सुटला आणि पूर्ण मी सगळं ना मंद आचेवर केलंय. एकदा कढई तापली ना, मंद आपण
ह्याच्यावर केली, गॅसवर करून घेतली की आरामशीर होतं हे सगळं. आणि आता मी याच्यामध्ये हे कुठूनही बाहेर येता कामा नये म्हणून ह्याच्यामध्ये मी घेतलेलं आहे 1 टेबलस्पून बेसन. ते बेसन पण ह्यात छान परतवून आपण घ्यायचं आहे. आणि काय होतं की हे बेसन घातल्यामुळे ना ह्याच्यामध्ये छान असं बाइंडिंग येतं त्याच्यामध्ये, हा एक त्याचा फायदा आहे. आता हे सगळं आपलं सारण तयार झालेलं आहे. छान आता बेसन थोडंसं मिक्स झालं की ह्याच्यामध्ये हे बघा मी भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. तर कोथिंबीरीने काय होणार आहे, ह्याचा हिरवा रंग अजून वाढणार आहे आणि अजून चव त्याची वाढणार आहे. मसाले हलके घालायचं कारण हे आहे की आपल्याला ह्या हरे बटले किंवा ह्या हिरव्या मटारचा रंग आपल्याला हिरवाच ठेवायचा आहे, म्हणून जास्त मसाले नाही घालायचे. हिरव्या आपला मटारचा फ्लेवर त्याच्यामध्ये जास्त यायला पाहिजे. आता मी घालते ह्याच्यामध्ये कोथिंबीर. एवढी कोथिंबीर पुष्कळ होईल. आणि आता मी हे मिक्स करणार आहे आणि हे पूर्ण थंड होईपर्यंत, हे जे सारण आहे ते पूर्ण थंड होईपर्यंत आपल्याला अर्धा तास थांबायची आवश्यकता आहे. तर आता मी गॅस बंद करते कारण आपल्याला कोथिंबीरीचा हिरवाच रंग हवाय, त्याच्यामुळे आता मी गॅस बंद करते. छान आता सगळं मिक्स झालंय. आता मी गॅस बंद करते. आता आपण वरचं जे कणिक आहे ते तयार करतोय. या वाटीनेच मी अर्धा वाटी घेतले गव्हाचं पीठ, त्याच्यानंतर घेतले अर्धा वाटी मैदा आणि त्याच्यामध्ये आहे चवीपुरती घालायचे आपल्याला मीठ. आपण स्वयंपाक करायच्या आधी हात स्वच्छ धुवून घेतो, त्यामुळे आपल्याला हाताचाच वापर करायचा आहे कणिक करताना. आणि आता त्याच्यामध्ये खुसखुशीत किंवा कुरकुरीतपणा येण्यासाठी ह्या प्रमाणाने मी घालणार आहे आता ह्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तेल. हे सनफ्लॉवर रिफाइंड ऑइल आहे. हे छान आता मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते आहे आणि त्याचं मी आता पाणी घालून कणिक तयार करून घेणार आहे. हे कणिक तयार झालं की मी तुम्हाला दाखवते. हे सैल पण नको आणि घट्ट पण नको असं आपल्याला करायचंय. त्याच्यामध्ये आपल्या बोटाचं इम्प्रेशन आलं पाहिजे एवढं आपल्याला ते ठेवायचं असतं. अक्षरशः 2 मिनिटात आपलं हे कणिक तयार झालंय. हे आपण कणिक जेव्हा मिक्स करतो ना तेव्हा अतिशय केअरफुली पाणी घाला. हे एवढंच असायला पाहिजे. बघा माझा हात बोट जातो एवढंच ते असायला पाहिजे त्याची कन्सिस्टन्सी. आणि शेवटी मी काय केलंय, आपल्या ह्या वाटीमध्ये जे तेल असतं ना त्याचा हात लावून हे छान स्मूथ करून घेतलेलं आहे. आता हे जे आपलं कणिक आहे ना ते मुरण्याची आवश्यकता आहे, त्यामुळे आपल्याला अर्धा तास थांबायला लागेल आणि मग मी तुम्हाला पराठे लाटून दाखवीनच. बघा मी सांगितलं होतं ना ह्याच्यामध्ये 8 पराठे होतात. ह्या 7 गोळ्या केलेल्या आहेत मी. दोन्हीच अगदी परफेक्ट ते झालेला आहे. आणि 1 पराठा मी इथे तव्यावर ठेवलेला आहे आणि तो शॅलो फ्रायसाठी मी शुद्ध तुपाचा वापर करते. त्याने काय येतं, छान त्याला फ्लेवर येतो. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही तेलाचा वापर केला तरी पण चालेल. तो तुमची इच्छा आहे की तुम्हाला काय वापरायचं आहे. आता हे कसं करायचं, हे लाटायचं कसं ते मी तुम्हाला दाखवते आता. आणि हे लावण्यासाठी आपण घ्यायचं हे मैदा. त्याने काय होतं, पटकन ते लाटलं जातं. आणि आता मी तुम्हाला भरून ते लाटून दाखवते कसं करायचं असतं ते. हे घेतलं असं, हे छान आपण त्याची एक पातळ करून घेतलं. आणि हे मी सगळं हे आहे पराठा आहे तो मी मंद आचेवरच करते आहे. आणि आता हे बघा मी त्याच्यामध्ये घालते आहे ही एक गोळी. नंतर हे असं छान आपण मोदक सारखा ह्याचा करून घ्यायचा. छान आता कडा ह्याच्या छान बंद करून टाकायच्या. हे छान याची गोळी करायची तयार. आणि आता आपण लाटून घ्यायचं हे सगळं. हे बघा सगळीकडनं मी हे बंद केले मोदक सारखं करून. आणि आता मी हे छान असं लाटून घेणार आहे. आणि मग सगळेच हे पराठे मी असेच लाटून आणि तुपामध्ये शॅलो फ्राय करून मी आता घेणार आहे. आणि तुम्हाला मी त्याचं नंतर प्लेटिंग करून दाखवते. हे बघा कुठूनही हे सारण बाहेर येत नाहीये आणि पूर्ण आतनं वरनं पांढरा रंग आणि आतनं हिरवा रंग तुम्हाला दिसतोय. हा पण बघा किती छान खरपूस तयार झालेला आहे असा. त्याचा छान असा शुद्ध तुपाचा सुगंध, आतला मसाल्याचा सुगंध किचनमध्ये सुटलेला आहे. आता हा तयार झालाय, दोन्हीकडनं छान तयार झालाय. आता मी हे काढते आहे आणि आता हा पूर्ण लाटून मी परत हे तुपामध्ये घालते त्याला. आणि जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की हे जे पराठे असतात ते लहान आकाराचे असतात, मोठे नसतात. हा आकार परफेक्ट आहे त्याचा. आता परत मी ह्याच्यामध्ये तूप घालते
आणि आता हे मी पराठा हा करून घेते. दोन्ही साईडने छान खरपूस असंच मंद आचेवर मी छानसं भाजून घेणार आहे आणि मग तुम्हाला मी प्लेटिंग करून दाखवते की किती सुंदर दिसतं ते. हे बघा, आपले हरे बटले के पराठे किंवा मटारचे जे पराठे आहेत तयार झालेले आहेत. तुम्हाला दिसत असेल वर नाही तर त्याचा क्रिस्प असा ब्राउनिश त्याचा लेअर आलाय. आत हरे बटले किंवा मटार दिसत आहेत त्याच्यामध्ये. ह्याच्याबरोबर मी ठेवलेला आहे बटाट्याचा रस्सा आणि ह्याच्यावर ठेवलेलं आहे अमूल बटर. हे फुल फ्लेश तुमचा ब्रेकफास्ट, लंच किंवा डिनर होऊ शकतं. तर हा जो पदार्थ आहे नवा आगळा वेगळा हा करून बघा. तुम्हाला कसा वाटतो ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि असाच आगळा वेगळा चविष्ट स्वादिष्ट पदार्थ घेऊन मी तुमच्या भेटीला पुढच्या शुक्रवारी येणार आहे. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.